बोललोच काय नाही. इमर्जन्सी ढोबळ जेवण करून आम्ही डायरेक्ट रात्री आवरून वगैरे हॉस्पिटलला इमर्जन्सी आलेलो आहोत. आम्हाला अचानकच यावं लागलं आहे इथं हॉस्पिटलला. रात्रीचे वाजल्यात. ढोबळ जेवण झालं, कार्यक्रम चांगला पार पडला. ब्लॉग तर तुम्ही बघितलेला असणार आहे. इमर्जन्सी आलो, खूप इमर्जन्सी आलो. मग पायाला जास्त त्रास होत होता. इथं आलो, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. सगळी प्रोसेस केली. पायाला ॲडमिट आहे. पायलची मम्मी तिथंच बाहेर तिथं पायलच्या मम्मीला म्हणले की जाऊन झोपा जरा थोड्या वेळ इथं, कारण इथं वॉचमॅन नाही काय सिक्युरिटी गार्ड पण बघतो की मला काही टोकणार नाही ना की व्हिडिओ करतं का. त्यामुळे तुम्हाला हॉस्पिटल दाखवतो. पहिले मी आता कुठं बसलो आहे. हे हॉस्पिटल आहे पूर्ण. तिथं गार्ड बसलेला आहे आणि मी इथं बसलो आहे इथे एका कोपऱ्यात. इथं बघा असं मला वाटतं आता इथं झोपावं. मस्त गादी इथं पडावं आणि झोपावं असं मला वाटतं. तर बघू आता. पायलला इंजेक्शन दिलं काहीतरी, तिला पण नाही माहिती. सलाईन वगैरे लावली, ब्लड घेतला चेक करायला. असं पायलने परत बाहेरून आम्हाला सांगितलं. आम्ही टेन्शनमध्ये बसलो. मॅडम बाहेर चालत आली. जाताना टेरकेस्ट आली, झोपून गेली डायरेक्ट. व्हिडिओ वगैरे नाही काढली, कारण अशी कंडिशन व्हिडिओ न काढला म्हणून व्हिडिओ नाही काढली. आणि मी इकडे तिकडे बघतोय, कारण की कोण मला बघत नाही काय हे बघायला मी इकडे तिकडे बघतोय. आणि तुम्हाला सांगतो कंडिशन की जाताना पाहिलं अशी असतं ना, ते पेशंट नाही वडत गाडी, केस नाही म्हणतात, काहीतरीच म्हणतात. तर त्याच्यावरून हिलिंग येताना मॅडम त्यातनं चालत आली. खूप त्रास झाला तर खूप. काय झालं तर काय त्रास सांगू कोण नको असं वाटतं की नंतर सांगितलं परत गरजे आमचे म्हणतात काय सगळंच काय सांगतोय ना, सांगतं ते. म्हणून ब्लॉग करताना ना, अशा गोष्टी शेअर करताना मनात खूप प्रश्न पडतात. सांगू नको. तर बघू, मी जरा झोपतो जरा वेळ. पायल पण तिथं झोपते. पायलची मम्मीला पण झोपायला आलेलं आहे आणि 2 वाजल्यात. बघू अजून. पायल म्हणली की डॉक्टर आपले थांबू पण शकतात आणि घरी सोडून पण शकतात, किंवा 2-3 दिवस आपल्या इथं थांबून घेतील, वाट बघतील कळावं येतात का नाही. तर बघू आपण आता काय होतं पुढं. तुम्हाला सगळे अपडेट तर देणारच आहे आपण. मला टेन्शन आलं आहे, जर डिलिव्हरी झाली, बाळाचं नाव ठेवायचं काय ठेवायचं आम्ही अजून डिसाईडच नाही केलं. आमचं निवांत चाललं होतं सगळं. हाय वेळ, भरपूर वेळ अजून, सगळं करू. आता ठेवायचं काय ना, कमेंट करा तुम्ही तोपर्यंत. आता रिलॅक्स आहे. मग अशी खूप टेन्शनमध्ये होते, मम्मी टेन्शनमध्ये, सगळं टेन्शनमध्ये. कारण तिथून बाहेर पडलो हॉलमधून, पाहायला त्रास चालू झाला. अनिकेतनी रिक्षा बोलवली, रिक्षा मित्र होता माझा, अनिकेतनी रिक्षा बोलवली. रिक्षात बसलो, इकडं आलो. इमर्जन्सी सगळं आपल्याला अवेलेबल झालं म्हणून काय प्रॉब्लेम नाही आला. आपल्या गाडी बघायची गरज नाही. आपण आधीच 2-3 जणांना सांगून ठेवलं होतं अशी इमर्जन्सी येईल, तुमची ऑटो तयार ठेवा. तर चला आता मी थोडं झोपतो. थोडं पायलचं परत फोन येईल, काय अपडेट असेल तर सांगतो तुम्हाला नक्की. तोपर्यंत तुम्ही आत्तापर्यंत कोणी ढोळा जेवणाचे व्लॉग एन्जॉय नसेल केले, तोपर्यंत तुम्ही ते व्लॉग एन्जॉय करत बसा. भेटूया आपण थोड्या वेळानंतरच. व्लॉग तर तुम्हाला भेटणारच बघायला, मला तर समजेन आता काय करायचं. एकटंच बसलो आहे, तुमच्याशी गप्पा मारतो आहे आणि मला कम्फर्टेबल नाही वाटत ते बोलायला. पण असं की नाही का, ब्लॉगिंग करायला. आणि पाहिलं मला एक मत सांगतो, आम्ही ते नेलं तर ते पायाला ते त्याच्यावरती लेटून झोपून असं. आणि जी आम्ही होतो ह्याच्यामध्ये लिफ्टमध्ये, लिफ्टमध्ये पण परत एक माझा उभा व्हिडिओ काढ, परत एक माझा आडवा व्हिडिओ काढ. परत पायलची मम्मी नको अशा नाही वेळेस व्हिडिओ ना काढू, व्हिडिओ ना काढू. म्हणून व्हिडिओ वगैरे नाही काढले मी अशा वेळेस. कशा काढणार ना, आपलं लक्ष वेगळीकडे असतं. आणि पायलला असं आहे की सगळी मेमरी साचवून ठेवायची. ठेवूच आपण, काय विषय नाही. मग अशी दाखवले असं फुटेज, पायलीन बाहेर बसली होती, गप्पा मारल्या, डॉक्टरांनी आवाज दिला, मग त्यात मी जाऊन परत झोपली. पायल तिथं बेडवर झोपली. त्या शेजारीच एका बाईची डिलेवरी चालू आहे. तिला नाही का म्हणजे कळा वगैरे येते तिला, ती अशी प्रोसेस बाळ व्हायची, ती प्रोसेस चालू आहे पायल शेजारच्या बेडवरच. पायल ती लाईव्ह बघते समोर, सांगते आम्हाला बाहेरून. रात्रीचे वाजलेत 3:30. माझा अंडा बघ किती. हे बघा, इथं आलं मी ब्लड द्यायला आलं एवढ्या रात्रीचं 3:30 वाजता. विचार करा.
माझी किती माझी वाट मला अंदर बघा अंगावर अक्षरशः काटा आलाय माझ्या. आता शिकायला होतं ब्लड डे लावलं होतो तेवढा अंदाज करून ठेवला आहे. पुन्हा एकदा बेल दिला आहे, बेल वाजवली, कोण आलं नाही. तिथं काउंटरवर जाऊन रक्त ठेवून आलो मी. वाजलं 3:30. एवढ्या रात्रीचा विचार करा मी एकटा कसा गेला असेल तर किलो दिले. आता वाजलं सकाळचं 6. पायाला अजून तिथं आहे पायाला सरांनी वगैरे लागले. पायाला तिला फोन केला होता पायलच्या मम्मीचा फोन पायलला सकाळचे आता 7 वाजायला लागलेत आणि पायलला तिथं दवाखान्यामध्येच आता झोपलो होतो बाहेर जरा येऊन. मी थोडं झोप घेतली, पायलच्या मम्मीने पण झोप घेतली आणि पायलचा आत्ताच म्हणजे पायलच्या मम्मीचा फोन पायलचा आत्ताच फोन आला होता की डॉक्टरने तिला कळा यायचं इंजेक्शन दिलेलं आहे. आज दिवसाबरोबर कधीही डिलिव्हरी होऊ शकते असं मला वाटतं आहे. ती म्हणली की कळाचं औषध दिलेलं आहे. मला असं वाटतं की आज संध्याकाळपर्यंत डिलिव्हरी होऊन जाईल पायलची. पण प्रॉब्लेम असा आहे की बाळाचं वजन पूर्ण अजून भरलं नाही असं काहीतरी आहे. आता मला पण नाही माहिती, बघू डॉक्टर काय म्हणते. डॉक्टर तर आपल्याला अजून काय सांगितलं नाही येऊन. बघू आता काय करायचं. डॉक्टर तर आपल्याला अजून सांगितलं नाही येऊन. तर पायलचा मम्मीचा फोन दिला म्हणून आपल्याला कळतं आहे काय ना काय नाही. आतमध्ये जेंट्सला काय एंट्री नाही आहे आणि पायलची बंद झोपली आहे त्यामुळं मी त्यांना काय उठवलं नाही. आता मी टाईमच सांगते मागापासून आता टाईम झालेला आहे. माझा फोन तर स्विच ऑफच झालेला आहे पूर्णपणे. पायलची 4% चार्जिंग राहिली. आता मम्मी यायला लागली. आता जवळजवळ 10:30 वाजले असतील, 11 वाजतील. मम्मी सगळे कपडे वगैरे गाऊन वगैरे घेऊन येते पायलला. अजून तर काय रिपोर्ट नाही आहे. पायल अजून आतमध्ये आम्हाला काय लगेच भेटून देत नाही पायलला. डॉक्टर आणि पायल जे आहे ते त्यांची प्रोसेसिंग चालू असते. आपल्याला काय बाहेरून सांगत नाही काय चाललं काय नाही. आपण फक्त वाट बघायची. झालं आपण ते आपल्याला बाहेरून सांगतात. पण आपलं एक तिथं पेशंट आपला एक माणूस बाहेर पाहिजेच. मग आता मम्मी येईल. मम्मी आले की पायलची मम्मी मी घरी जायला रेस्ट करेल. रात्री संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत 5-6 वाजता परत येईल. आता आजचा दिवस जातो आहे का उद्याचा दिवस जातो आहे का परवाचा दिवस जातो आहे काही सांगता येणार नाही आपल्याला. आपण आता फक्त होप करू शकतो बा आज होईल का उद्या होईल का परवा होईल. आपण बाकी काही करू शकत नाही. रात्रीचा तो किस्सा बघितला 3:30 वाजता मी एवढ्या अंधारात एकटा चालवतो. एवढी अंगावर माझ्या काटा आलता ना जबर. म्हणजे जाताना काही वाटलं नाही. जेव्हा मी व्लॉग करत होतो ना व्लॉग करत असताना माझ्या चपलाचा आवाजच मला येत होता. चाट एवढा जर घाबरलो होतो ना मी तरी गेलो टॉर्च चालू करून गेलो. कारण तिथे कसं रात्रीचं असले की सगळ्या लाईटी बंद करतात आणि एक लाईट चालू ठेवतात. तिथं बेल असते, बेल दाबायची. बेल दाबल्या की मध्ये आतमध्ये कोण काकू शिपाई वगैरे असतात ती डॉक्टर येतात आणि ब्लड घेतात. आणि कसं इथं असं नाही की आपण आपल्याच पेशंटचं काम करतो. तिथं जर डॉक्टर बाहेर आले आणि कोण अवेलेबल नसेल त्या पेशंटचं तिथं तर कोण आले तिथं काम सांगतात बाबा एवढं ब्लड आहे. ब्लड सॅम्पल रूमच्या ब्लड स्टोरेजच्या तिथं जाऊन देऊन द्या तुम्ही, तेवढी हेल्प करा. असं नाही की आता समजा आता मी आणि पायलचं मिळतं नाही आहे आणि पायलचं काही सॅम्पल वगैरे द्यायचं असेल तर मग तिथं जे कोण अवेलेबल असेल ना त्यांना ती हेल्प करावी लागते की बाबा एवढे सॅम्पल तिथं देऊ नये म्हणून. असं होत नाही की बाबा तुमचंच पाहिजे हेच पाहिजे. आणि इथं मेन सगळ्यात मोठी गोष्ट आहे ना पेशंट आणि पेशंटचे नातेवाईकाची पेशंटच्या काहीही धावपळ होत नाही. काही म्हणजे तिथं कसं आपण दुसरीकडे गेलो पेशंटला इंजेक्शन द्यायचं आहे जावा मेडिकलमध्ये इंजेक्शन घेऊन या. गोळ्या पाहिजे जावा मेडिकलमध्ये गोळ्या घेऊन या. असं काय नाही. डॉक्टरने आम्हाला आत्तापर्यंत फक्त पायाला ज्यूस घेऊन या एवढंच त्यांनी फक्त ऑर्डर दिली. बाकी ज्यांचं सगळं आतमध्येच चालू आहे. आणि एक व्हीट क्रीम असते ते पायाला यूज केली. ते म्हणले आम्ही आमची यूज करतो जेव्हा तुम्ही येताल तेव्हा सोबत घेऊन या फक्त. कारण इथं एक्सचेंज असतात. जर समजा इथं कसं ब्लड पाहिजे कुठल्या पेशंटला तर इथं आपण ब्लड विकत नाही घेऊ शकत. हे ह्यांच्याकडचं ब्लड वापरतात आपल्याला आणि ह्यांच्याकडचं ब्लड वापरलं तर मग आपलं म्हणतात तुम्ही अशा ग्रुपचं आम्हाला ब्लड अवेलेबल करून द्या. मग आपण 2-4 लोक बघायचे कोणाचा कुठला ब्लड ग्रुप आहे बघायचा आणि त्यांचं ब्लडचं एक सेंटर आहे तिथे जाऊन आपण ब्लड देऊन यायचं. असं असतं. असं काही पैसे लागत नाही. ह्याच्या बदल्यात हे आता त्यांनी क्रीम यूज केली तर त्याच्या बदल्यात आम्हाला 2 क्रीम त्यांना आणून द्यायच्या असं आहे. म्हणजे पैसे वगैरे काय मागत नाही. फक्त आता त्यांनी कोणी तरी यूज केली असणार तर आम्ही जी दिली ती कोणाला तरी यूज करणार असं आहे. बाकी काही नाही. आता बघूया आमचा दिवस आता इथंच चालला आहे. डोळा जेवण नशीब आपलं पार पडलं.
आणि आता आता सगळे लोक आता यायला लागलेत. सकाळी बघितलं तुम्ही काहीच गर्दी नव्हती, आता फुल गर्दी खाली. नशीब आपलं ढोवाळे जेवण उरकलं पायाने, तेवढा कळ सोसली. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. तुम्ही बघितलंच असणार कार्यक्रम आपला. आणि आता मम्मी वगैरे आली की मी घरी जाणार, झोपणार 5-6 वाजेपर्यंत, कारण एवढी पेंग आली ना, काय बोलायलाच नको. बसल्या पण पायलची मम्मी आणि मी असं चाललं आहे. नुसतं बसल्या डोळे बंद बसलो ना, लगेच डोळे बंद होतात आमचे. लय पेंग आलेली. दमलो ना, काल कार्यक्रमात दमलो. तर दमलो नसतो ना मग काय ना, निवांत असलं असं आता. नाही झोप झाली तर नाही झोप झाली, होते ॲडजस्ट. पण दमलो होतो काल, ताटकळलं होतो रे. मला तर मी पाहायला तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसणार नाही. जे काय अपडेट असेल ते तुम्हाला अपडेट मी देईलच. फक्त चांगले आपण प्रयत्न करू की पायल आणि होणारा बाळ जे असेल ते दोघंही सुखरूप असावेत. बस बाकी नाही. जे अपडेट आहे तुमच्यापर्यंत आलेले असणार. आणि ढोळा जेवणच्या दुसऱ्या दिवशी ही गोष्ट चाललेली. आता हा व्लॉग कधी पोस्ट होईल तो मला काय माहीत नाही. त्याने तुम्ही अंदाज बांधा की पायाची डिलिव्हरी कधी झालेली आहे. चलो आता मी डायरेक्ट घरी जाईल. आता काय मम्मी आली तुम्हाला दाखवाल मम्मी वगैरे काय म्हणते बघू व्लॉगमध्ये. बोलली कंडिशनमध्ये असेल चांगली, कारण ते पण खूप टेन्शनमध्ये आहेत. त्यांना पण समजणं काय करावं काय नाही. नुकतं आम्ही घरी जाऊन झोपलोच होतो, तोपर्यंत मम्मी आली. म्हणलं आम्ही घरी जातो, आराम करतो नेतो. तोपर्यंत फोन आला की इमर्जन्सी परत या. झोपलो होतो नुकताच. एक चार्जर वगैरे सोबत घेऊन आले. मोबाईल आमच्या स्विच ऑफ झाले होते आणि मम्मीच्या फोनला रेंज नव्हती. लय जबरदस्त धावपळ झाली मम्मीची पण. तर आलो आम्ही सांगतो तुम्हाला पुढं काय चाललं आहे ते. पहिलं मम्मीने भेटून नाही मला. नुकताच झोपलो तुम्ही. आम्ही बघूया काय होतं. मम्मीशी बोलतो पहिलं. आणि पायाची मी इथे चप्पल घ्यायला आलो. परत चप्पल मोबाईल वगैरे राहिलेला आहे मम्मीच्या तिच्या. पायलच्या मम्मीचा फोन वगैरे सगळं फोन वगैरे सगळं इथं कुठे ते माहीत नाही. मी तेच घ्यायला आलो नेमकं. मग तिचा ड्रेस आणि फोन कुठं आहे ते. आणि तिला डायरेक्ट मम्मीचंच काय आलं, मम्मीच्या फोनला रेंज नव्हती, BSNL काही रेंज नव्हती. आणि त्यामुळे मग मम्मी बाहेर फोन करायला गेली. तोपर्यंत त्यांनी वाट नाही बघितली. पाहिला इमर्जन्सी घेऊन गेलं ते. काहीच बोललं नाही, काही सांगितलं नाही. डायरेक्ट घेऊन गेलं आणि तिकडे ॲडमिट केलं. आता पायलला भेटून पण देत नाही आणि काही नाही. काय चाललं काय समजत नाही. आता तुम्हाला सांगायचं खूप काय करायचं. आता मी चाललो आहे तिकडे, मम्मी बसली तिथे चाललो आहे. ठीक आहे. तर आम्ही इथं पायाला हे घेऊन चाललोय. नाही सांगू शकत आता सध्या. आमची कंडिशन खूप खराब हे जरा टेन्शन झालं की होईल थोड्या वेळ नॉर्मल सगळं. नॉर्मल आलो ना आता शब्द पलटाना काय बोलायचं ते. जर थोडं नॉर्मल आलं की आम्ही डिटेल तुम्हाला त्याच्याविषयी ब्लॉग करू. तुम्हाला मग म्हणली टेन्शनचं काम आहे खूप, काय करायचं काय नाही. तर खूप म्हणजे खूप धावपळ झाली. सकाळी जेव्हा व्लॉग घेतला त्यानंतर परत व्लॉगच नाही. ॲडमिशन कर किंवा आता पुढं अजून 2-3 दिवस आपल्या हॉस्पिटलमध्ये जातील. काय झालं कसं झालं रिलॅक्स झालं आत्ताशी. मम्मी पण खूप रात्रीपासून टेन्शनमध्ये होती. आम्ही सगळे टेन्शनमध्ये होतो. काय झालं काय कसं झालं ते तुम्हाला कळेलच लवकर. आणि सगळ्यात मेन तुम्हाला सांगायचं म्हणलं ना, माझी एवढी धावपळ झाली काय बोलायला नको. पायलची मम्मीने मी रात्रभर इथं बसून होतो. रात्रभर आम्ही पायलटमध्ये होती आणि आम्ही रात्रभर इथं बसून होतो. रात्रभर काल दुपारी मी जेवलो आहे. त्यानंतर मी संध्याकाळी काही कार्यक्रमाचं काही जेवलो नाही, कारण मला कार्यक्रम असला की जेवशी वगैरे काय वाटत नाही. कार्यक्रमामध्ये काही जेवलं नाही काय नाही. तर त्यानंतर मग इकडे पळालो आपण सगळे. त्यामुळे मग इकडे पळालो. काल दुपारपासून मी उपाशीचे अजून फक्त सँडविच खाल्ला होता एक सकाळी. त्यानंतर माझी अजून आंघोळ पण झालेली नाही आहे. घरी गेलो नुकता पडलो होतो. त्यावेळेस डॉक्टरांचा म्हणजे मम्मीच्या पायलचा इमर्जन्सी फोन आला की असं झालं, असं करायचं आहे म्हणून. मग उठलो, शर्ट चेंज केलं, पॅन्ट तर तीच टाकली आणि तसं झालं. आंघोळ वगैरे काहीच केली नाही, जेवलो नाही काय नाही अजून. आत्ता वाजल्या 7. बघूया आपण पुढचा टाईम अजून कसा जातो आहे. पुढच्या व्लॉगमध्ये बघू त्याच्यामध्ये काय होतं. पाहायला किती दिवस ठेवते इथं त्यावरती म्हणजे तुम्हाला अजून पाहायला पण जाऊ नाही. सगळ्यात पहिलं मी तुम्हाला पाहायला दाखवतो. पायल शेवटी तुम्हाला बघायला भेटली. सगळ्यापासून मलाच बघायचं होतं तुम्ही ब्लॉगमध्ये सगळे. 2 दिवस, कालची रात्र, आज अख्खा दिवस. काळजी घे. साक्षी बसणार आहे पायलसोबत आज. मी जातो घरी आज 2 दिवसांनी. मला दाल खिचडी आता जेवायला. साक्षीने काय बोलली माहिती का? चिकन बिर्याणी. काळजी घे.
हे तुम्ही सकाळी काम करून दूध घेऊन आलो ना मी येतो लगेच सकाळी. नाही नाही, तू आराम करतो आराम करतो. तुम्ही माझा अवतार बघत असाल, एवढं मी आज जेवलंय कालपासून, आणि तुम्ही सकाळपासून मला बघते ना थोडंफार पाहिलं तर तुम्ही आज बघितलेलं आहे. पायलची तब्येत कशी आहे, काय पायल व्यवस्थित आहे. पायलसोबत आता साक्षी थांबली आहे, मम्मी, पायलची मम्मी आणि मी, आम्ही सगळे निघून आले. आज साक्षी थांबणार आहे आणि सकाळी परत मी माझं काम उरकून माल वगैरे बनवून परत मी आणि मम्मी दवाखान्यात जाणार आहे. साक्षीला परत घेऊन येणार आहे. काय तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करू आपण. तुम्हाला खूप प्रश्न पडले असणार आहेत, खूप गोष्टीचे प्रश्नाचे उत्तर आम्हाला द्यायचे आहेत का भाई, आणि तिथं लॉक कसा रात्रीचा लॉक घ्यायचा येत होता. सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू. म्हणूनच मी थोडे थोडे करून लॉक घेतोय. ही एक आठवण राहू, आणि आठवण अशी राहणार नाही काय, आठवण अशी की आमच्या घरात किंवा म्हणा आपल्या व्लॉग्स कम्युनिटीमध्ये म्हणा अशी केस लक्षात राहणार आहे. ढोळा जेवण करून ढोळा जेवण दिवशीच पळालेले. ढोळा जेवणाचा कार्यक्रम करूनच तेव्हाच बेबी शॉवर केला हॉस्पिटल डायरेक्ट. आणि बाय बाय. ब्लॉग तुम्हाला आजचा कसा वाटला मी बोलणारच नाही, किंवा छान वाटला की वाईट वाटलं तुमच्या मत मांडा, आणि बस बाकी काही नाही. भेटूया आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये. उद्या थोडंफार पायल तुमच्याशी बोलेल, पायलचा एक्सपिरियन्स सांगेल, आणि थोडंच बोलावणार का, जास्त बोलायला नाही लावणार, पण ती बोलेल तुमच्याशी थोडं. आज जशी बोलली नॉर्मल तशी उद्याही बोलेल. आता जितके दिवस हॉस्पिटलमध्ये आहेत तो त्या दिवस आपल्याला जरा धावपळ होणार आहे भरपूर. बस बाकी नाही. बाय बाय. भेटूया आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आत्ता जर कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा. आता आपल्याकडे चांगले चांगले ब्लॉग बघायला भेटणार आहे तुम्हाला. बाय बाय.